चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आपला अर्ज दाखल करतील। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री हजर राहतील। रक्षा खडसे आणि स्मिता वाघ आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शहरातील क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे। मिरवणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होतील। भिवंडी लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी। काँग्रेसचे दयानंद चोरगे भरणार अपक्ष म्हणून अर्ज। 30 मेला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह अर्ज दाखल करणार। 30 एप्रिलला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह अर्ज दाखल करणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार। शरद पवार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। सांगलीमध्ये आज काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मेळाव्यामध्ये विशाल पाटलांचं बंड आणि त्यांची अपक्ष उमेदवारी याबद्दल चर्चा होणार। विशाल पाटलांबद्दल काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार याची उत्सुकता। दक्षिण मुंबईचा तिढा केंद्रीय नेतृत्वाच्या दारात। महाराष्ट्र भाजपचे लोकसभा निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा आज दक्षिण मुंबईत बैठक घेतात। या बैठकीत दक्षिण मुंबईचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। ठाकरे गटाच्या मशाल गीतात जय भवानी शब्दावर निवडणूक आयोग आज निर्णय घेण्याची शक्यता। आयोगानं हरकत घेतल्यावर ठाकरे गटानं केलं होतं फेरविचार करण्याचं आवाहन। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांमधल्या 88 मतदारसंघांमध्ये मतदान। मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान मोदींची 30 एप्रिलला सभा। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी मोदी सभा घेणार। सपा आमदार रईस शेख आणि सपा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात मनोमिलन। काल रात्री उशिरा मुंबईमध्ये रईस शेख आणि अबू आझमी यांच्यात तब्बल 2 तास बैठक। एकमेकांच्या बाबतीत मनात असलेल्या शंकांचं दोघांकडूनही चर्चेदरम्यान निरसन झाल्याची माहिती। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये अफसर खान यांना उमेदवारी घोषित। मात्र अजूनही एबी फॉर्म मिळाला नसल्यामुळे आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार अफसर खान यांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना आपल्या विरोधात उमेदवारी देणार होते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट। कोल्हेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। समोर सक्षम उमेदवार असता तर बोलायला मजा आली असती, मात्र अनेक पक्षातनं आलेल्या उमेदवारावरती बोलणं काही योग्य नाही। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अमोल कोल्हेंची टीका। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्या सभा। राजापूरच्या राजीव गांधी मैदानावरती सभेचं आयोजन। परभणीमधले महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची गाडी शिवसैनिकांनी तपासली। अशा पद्धतीनं गाडीची तपासणी करणं योग्य नसल्याचं म्हणत जानकर आणि रत्नाकर गुट्टेंची मोंढा पोलीस स्थानकात धाव। अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यामध्ये राहुल गांधींची आश्वासनांची खैरात। गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये, सर्व तरुणांना अप्रेंटिसशिपचा अधिकार आणि 1 लाख रुपये, तर शेतकऱ्यांसाठी विशेष आयोग स्थापन करणार राहुल गांधींचं आश्वासन। काँग्रेस सरकार येताच जातनिहाय जनगणना करू, राहुल गांधींचं आश्वासन। तर कुणाकडे किती पैसा, कॉर्पोरेट सर्व क्षेत्रात कोणाची किती भागीदारी हे आम्ही तपासू, राहुल गांधींचं विधान। राहुल गांधींची दिवा स्वप्न। अमरावतीच्या सभेत अमित शहांची टीका। राहुल गांधी सत्तेत काही येत नाहीत आणि ट्रिपल तलाकही पुन्हा लागू होणार नाही, अमित शहांची गर्जना। काँग्रेसनं 70 वर्ष राम मंदिर रखडवलं। नकली शिवसेना अध्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गेले नाहीत, तर काँग्रेसनंही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाठ फिरवली। अमित शहांचा काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। विदर्भासाठी शरद पवारांनी काहीही केलं नाही। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांची पवारांनी माफी मागावी, अमित शहांची शरद पवार यांच्यावर टीका। शरद पवारांनी विदर्भाची माफी मागावी कारण त्यांनी विदर्भावरती अन्याय केलाय। उपमुख्यमंत्री फडणवीसांची पवारांवर टीका। महाराष्ट्रातले काही लोक सुनेच्या नावानं बोटं मोडतात, फडणवीसांचा पवारांना टोला। भाजप म्हणजे भेकड जनता पक्ष,
आमचा पक्ष चोरणाऱ्यांचा आम्ही बदला घेणार. हदगावमधल्या सभेत उद्धव ठाकरेंचा इशारा. दाग अच्छे होते हैं हे भाजपचं धोरण. जितका मोठा घोटाळा तितकं मोठं पद भाजपत मिळतं. उद्धव ठाकरेंची टीका. आम्ही मोदींना पाठिंबा दिला तेव्हा त्यांची एकाधिकारशाही नव्हती. त्यांना सत्तेत येण्यासाठी आम्ही मदत केली आणि आता ते आमच्याच पक्षाला नकली म्हणतात. उद्धव ठाकरेंचा मोदींवरही हल्लाबोल. राज्यात 48 जागा जिंकणार हा उद्धव ठाकरेंचा दावा हास्यास्पद. बावनकुळेंचा खोचक टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांना गर्दी असते त्यामुळे उद्धव ठाकरेंची झोप उडाली आहे. आमदार नितेश राणेंची टीका. एकनाथ शिंदेंवरती कोणताही आरोप नव्हता. ते केवळ विचारांसाठी बाहेर पडले. सत्ता आणि पैशांसाठी विचार सोडणाऱ्यांनी शिंदेंबाबत काही बोलू नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव आणि आदित्य ठाकरेंना टोला. महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा. विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाहीयेत. त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली आहे. बाप 1 नंबरी बेटा 10 नंबरी. सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांची ठाकरे पिता पुत्रांवर टीका. काँग्रेस हिंदूंची संपत्ती काढून मुस्लिमांना देणार. यावर उद्धव ठाकरे गप्प काय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल. शरद पवार ज्या मुख्यमंत्र्यांना समर्थन देत सरकारमध्ये होते ते त्यांचे मुख्यमंत्री सपशेल अपयशी ठरले. भाजपचे नेते आशिष शेलार यांची शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका. बीडमध्ये झालेल्या सभेत बोलताना पंकजा मुंडे भाऊक. एका पराभवातनं आपण तावून सुलाखून निघालोय. आपल्याला एक संधी द्या. पंकजा मुंडेंची मतदारांना भावनिक साद. प्रीतम मुंडेंची काळजी करू नका. त्या नाशिकमधनं उभी करते. पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य. बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत जनता पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभ्या आहेत. या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय निश्चित. आमदार सुनील शेळकेंना विश्वास. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मोदींची सभा. 6 मेला बीड आणि अहमदनगरमध्ये पंतप्रधान मोदी सभेला संबोधित करतील. आदर्श घोटाळा चावून चौथा झालेला विषय. आदर्श घोटाळ्यासाठी भाजपला जबाबदार धरता येणार नाही. एबीपी माझाच्या मुलाखतीत अशोक चव्हाणांचं वक्तव्य. काँग्रेसच्या जागा वाटपाचा घोळ आपल्यामुळे झालेला नाही. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे ती त्यांची जबाबदारी. अशोक चव्हाणांचं वक्तव्य. मोदींवरती टीका करताना माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवारांची जीभ घसरली. मोदींना मंगळसूत्राचा अर्थ तरी कळतो का. मुत्तेमवारांचे मोदींच्या वैवाहिक जीवनावरती वादग्रस्त विधान. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी जय भवानी शब्दाला विरोध केलेला नाही. उद्धव ठाकरेंनी जय भवानी शब्दावरनं भाजपवर केलेल्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर. पंतप्रधान मोदींची ऑडिओ क्लिप घेऊन त्यांना दाखवावी लागते. यातच शरद पवारांना निवडणुकीमध्ये अपयश दिसून येत आहे. प्रवीण दरेकरांचा टोला. जयंत पाटलांनी गेल्या निवडणुकीत गीतेंच्या विरोधात का काम केलं याचं उत्तर द्यावं. भरत गोगावलेंचा शेकापच्या जयंत पाटलांना सवाल. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मोदी सरकारच्या काळात विकास झाला नाही. कांदा प्रश्न सोडवला गेला नाही. नागरिकांचे भारती पवारांना सवाल. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर चव्हाण गैरहजर. संजय राऊत म्हणजे वाया गेलेली केस. त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवंय. गुलाबराव पाटलांची खोचक टीका. जळगावचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवारांनी भरला उमेदवारी अर्ज. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली होती. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असं म्हणत विरोधकांना करण पवारांचा इशारा. 1 मेला मुंबईत भाजपचा कार्यकर्ता मेळावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार. मुंबईतल्या 6 मतदारसंघांसाठी मेळाव्याचं आयोजन. पहिल्या टप्प्यातील 5ही लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास. सांगलीमध्ये संजय काका पाटलांसोबत आपली खरी लढत. बाकीचे सगळे उमेदवार गौण. चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. रोहित पवारांनी पार्थ पवार आणि अजित पवारांवरती टीका करणं थांबवावं. रुपाली पाटील यांचा रोहित पवारांना सल्ला. रोहित पवारांचं भविष्य हे पार्थ पवार यांच्यासोबतच सुरक्षित. रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया. बगाड यात्रेमध्ये पार्थ पवारांनी रोहित पवारांना हात दिला आणि यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राचं दर्शन घडवलं. पार्थ पवारांच्या हाती भविष्य सुरक्षित असल्यामुळे रोहित पवारांनी टीका करताना जरा विचार करावा. अमोल मिटकरींचं विधान.
नवनीत राणांना तिकीट दिल्याचा भाजपला पश्चाताप होईल, बच्चू कडूंच्या पत्नी नयना कडूंचं वक्तव्य. वंदे भारत रेल्वेमध्ये प्रत्येक प्रवाशाला अर्धा लिटरची पाण्याची बाटली मोफत मिळणार, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय. पहिली आणि दुसरीची पुस्तकं पुढच्या वर्षापासून बदलणार, यंदाच्या वर्षी पुस्तकात कोणताही बदल नाही. शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी बालवाटिका, बालवाडी, अंगणवाडी हे राज्य अभ्यासक्रमावरती आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचं प्रस्तावित. बदलापूर आणि अंबरनाथ शहरातल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. तातडीच्या कामांसाठी उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र शुक्रवारी 12 तास बंद ठेवलं जाईल. ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार आणि शनिवारी 24 तास बंद असेल. एसटी महामंडळात जुलैपासून ओलेक्ट्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्या दाखल होणार. जुलैमध्ये 50 गाड्या दाखल होणार असून दर महिन्यात ही संख्या वाढेल. 2026 पर्यंत एसटी महामंडळाकडे 5,000पेक्षा अधिक ईव्ही असतील. अहमदनगर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसाच्या हजेरीमुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना काही अंशी दिलासा. महिला वीज कर्मचारी रिंकू बनसोडेंच्या हत्येनंतर महावितरणचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये भीती. या प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करून कारवाई करण्याची मागणी. मुंबई एपीएमसी फळ मार्केट संचालक संजय पानसरेंना अटक. 7 कोटींच्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी संजय पानसरेंवर कारवाई. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं पुरस्कारांचं वितरण. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संगीतकार AR रहमान यांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मान. दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं मिळालेला हा पुरस्कार आपल्यासाठी अत्यंत खास असल्याची अशोक सराफ यांची भावना. चित्रपट निर्मिती आणि अभिनयासाठी रणदीप हुडा. अभिनय क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मिनी कोल्हापुरे, अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि अतुल परसुरे यांना सुद्धा मंगेशकर पुरस्कार प्रदान. आपल्यासाठी हा पुरस्कार प्रचंड मोठा. अमिताभ बच्चन, AR रहमान यांच्यासोबत हा पुरस्कार मिळणं म्हणजे आपलं भाग्य. चिन्मय मांडलेकरची प्रतिक्रिया. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा काल रात्री संपन्न झाला. महाद्वार रोडपासून सुरू झाला हा नगर प्रदक्षिणा सोहळा. हा सोहळा पाहण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो कोल्हापूरकर या उत्सवात सहभागी झाले. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान येत्या 28 जूनला दुपारी 2 वाजता पालखीचं प्रस्थान होईल. यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवरती होणार नाहीत. सुप्रीम कोर्टाकडनं स्पष्ट. ईव्हीएमवरच्या निवडणुकांमध्ये काही सुधारणा होतात का ते पाहू. कोर्टाकडनं बाब स्पष्ट. निवडणूक रोखे प्रकरणी प्रशांत भूषण यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका. राजकीय पक्ष, कंपन्या आणि अधिकारी यांच्यातील निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेल्या कथित व्यवहारांची SIT मार्फत चौकशी करण्याची याचिकेतनं मागणी. हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं केलेल्या अटकेविरोधातल्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचा सोरेन यांचा आरोप. तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर. मध्य प्रदेशच्या मुरैरामध्ये सकाळी 11:30 वाजता मोदींची रॅली, तर उत्तर प्रदेशात 3 ठिकाणी मोदींच्या प्रचार सभा. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज घरगुती उपकरणांच्या निर्मितीमध्ये उतरणार. वायझर ब्रँडखाली टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि AC तयार करणार. EPFOची कर्मचाऱ्यांना खुशखबर. कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात लवकरच जमा होणार वाढीव व्याज. EPFOनं ट्विट करत दिली माहिती. सलमान खानच्या घरावरती केलेल्या गोळीबार प्रकरणात आता दिल्ली पोलिसांची उडी. गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या 2 आरोपींची दिल्ली पोलिसांकडून ही चौकशी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं T20 वर्ल्ड कप 2024च्या स्पर्धेसाठी धावपटू उसेन बोल्टला ब्रँड अँबॅसिडर केलाय. 6 वर्षांनी प्रीती झिंटाचं बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमबॅक. लाहोर 1947 या सिनेमात प्रीती झिंटा झळकणार. छावा सिनेमातील विकी कौशलचा लुक व्हायरल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.